भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखीपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखीवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार। सरकारचं अभिनंदन करतोच आहे, आभार मानतोय। इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना, अजितदादा असेल, या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे। परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही। मनोज जरांगे पाटील बोलले की कालची बैठक ही फसवणूक होती, सरकारनं फसवणूक केलेली आहे। काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर होतं। जरांगे साहेबांनी म्हटलं, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते। त्याच्यानं तो मत 31 जून 2026 केलं, याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे